नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. काल दिनांक 19 रोजी जी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्याच्याविषयीचा मी एक व्हिडिओ केला. अ, 2 फार महत्त्वाच्या गोष्टी सांगायचं राहून गेलं, की कालचे जे विषय होते ते विषय क्लिष्ट होते आणि मी हे सांगितलं काल, की कोर्टाची आणि 2 जे वकील होते, म्हणजे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि परमजीत पटवालिया यांना कोर्टाने अनेक प्रश्न विचारले. तर मार्मिक प्रश्न होते. तर ते 2 प्रश्न आणि त्यातून उद्भवणारे काय आहे याच्याविषयी थोडं सांगावं. आधी तर मुकुल रोहतगींनी जे त्यांचा युक्तिवाद जो केला त्याचा भर याच्यावर होता. त्यांचं म्हणणं असं होतं, की 50% ची जी मर्यादा आहे, ती 50% ची मर्यादा अ, वास्तवातून आलेली नाही. ती एक सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेली ती जी मर्यादा आहे, कैक वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी त्या मर्यादेचा भंग केलेला आहे लक्षात म्हणजे ती मर्यादा पाळलेली नाही किंवा ती ती मर्यादा आहे असं गृहीत धरलेलं नाही. त्यांनी मग ते वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगवेगळ्या न्यायमूर्तींनी मतप्रदर्शन केलेलं कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलं. एकंदरीत बाज असा होता, की 50% ची जी ही मर्यादा आहे, ही मर्यादा वाढवली पाहिजे. बदलत्या परिस्थितीमध्ये हे आवश्यक झालंय. कोर्टाने त्यांना जे प्रश्न विचारले ते साकल्यानी एकदा जर बघितले, तर द कोर्ट फॉर्म्युलेटेड इट्स क्वेरी दस शब्दशः नसेल, कदाचित इकडे-तिकडे एखाद 2 शब्द जे काय ते, "ॲज इज रिपोर्टेड, इफ देअर इज नो 50% or no limit as you are suggesting, what is the concept of equality then?" कोर्टाने विचारलं, की जर 50% ची मर्यादा नाही किंवा कुठलीच मर्यादा नाही असं जर तुम्ही सांगताय, असं प्रतिपादन जर करताय, मग समानतेच्या तत्वाचं काय झालं? पुढं त्याच्याशी आम्हाला त्याच्याविषयी काहीतरी भाष्य करावं लागेल. तुमचं त्याच्यावरचं मत काय आहे, की समानतेच्या तत्वाचा भंग होतो 50% ची मर्यादा ओलांडल्यामुळे. त्याच्यावर तुमचं भाष्य काय? आणि हे 50% ची मर्यादा ओलांडून जर समानतेच्या तत्वाचा भंग झाला, तर त्याच्यामुळं जी असमानता येईल, म्हणजे हे समजून घेण्यासारखं आहे. समानतेच्या मूलभूत तत्वाच्या विरुद्ध 50% च्या वर आरक्षण देणं आहे, हे आत्तापर्यंतचं अ, ज्युरिस्प्रुडन्स आहे. आत्ता एक्सेप्टेड ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे सर्वांनीच हे मान्य केलेलं आहे, की 50% ची जी मर्यादा आहे, ती 50% ची मर्यादा ओलांडता येणार नाही, कारण त्यामुळे समानतेच्या तत्वाचा भंग होईल. हाच पवित्रा घेऊन इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णयामध्ये सांगितलेली 50% ची मर्यादा जी ओलांडता येते, विशेष असाधारण परिस्थिती तशी महाराष्ट्रात आहे, असं प्रतिपादन राज्य सरकारतर्फे हायकोर्टामध्ये करण्यात आलं होतं. आता सांगतात, की त्या त्या समानतेच्या तत्वाची वगैरे काही गरज नाही. मग कोर्टाने विचारलं, की ही जी 50% किंवा कुठलीही सीमा न ठेवता आरक्षणाचा टक्का वाढवावा असं ती जे तुम्ही म्हणता, त्याच्यावर अ, त्याच्यामुळे उद्भवणारी असमानता, रिझल्टंट इनइक्वालिटी असं फ्रेज वापरली. त्या 50% मर्यादेचा भंग केल्यामुळे उद्भवणारी जी असमानता आहे, याच्याविषयी आम्हाला काहीतरी बोलावं लागेल. त्याच्याविषयी तुमचं मत काय? हे जे तुम्ही म्हणता आरक्षणाचं, हे आरक्षणाचं कुठपर्यंत चालत राहील आणि हे किती पिढ्या चालावं? तर हे जे भाष्य होतं किंवा हा जो प्रश्न होता, या हे असे एक्सचेंजेस कोर्टामध्ये चालत असतात. महत्वाचं असं आहे, की हे जे आपण रोज जी जी चर्चा आहे समाज माध्यमांमध्ये, रोज जे रिपोर्टिंग होतं आणि आपल्याला जे कळतं, की तिथं असं-असं झालं, यातून थोडा बहुत कानोसा घेण्याचं, की पुढं काय होईल ह्याचं. तर असं, की एक फार आवश्यक त्या अ, वळणावर हे प्रकरण आता येऊन थांबलंय आणि हे फार अतिशय आनंदाची गोष्ट आहे, की या निमित्त चर्चा सुरू झाली एकदम.
एकदम काल मी माझा व्हिडिओ केल्यानंतर अनेक लोकांनी ते कुठल्या-कुठल्या न्यूज चॅनल्स कुठल्या-कुठल्या वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या फॉरवर्ड केल्या. आज वर्तमानपत्रांमध्ये खूप याच्यावर चर्चा आहे, की कोर्टाने जी ही क्वेरी केली त्याच्यावर, की किती पिढ्या चालणार आणि हा अनारक्षित वर्गाचा आवाज आहे. जो वर्ग आरक्षणाच्या अ, अतिशय दाहक स्वरूपाने जो पोळलेला वर्ग आहे, त्या पोळलेल्या वर्गाच्या जखमांवर फुंकर घालणारी ही एक पृच्छा होती. खूप मोठ्या प्रमाणावर या प्रश्नामुळे आणि त्याच्या वृत्तांकनामुळं खुल्या प्रवर्गाला दिलासा मिळाला असावा आशेची एक लहर म्हणू आशा की एक लहर फैल गई. आणि हे इतर काही जरी नसलं तरी कसं-कसं चाललेलं आहे, कोणाचं मन कसं धावतंय, कोण एका व्यक्तीचं नाही, हे जे काय चाललंय हे समाजाच्या दृष्टीने, हे राष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. आणि हे वारंवार मी या गोष्टीचा उल्लेख केला होता, की आज आपण जी इंदिरा साहनीची चर्चा करतो, येणारा इतिहास उद्याच्या काळामध्ये मराठा आरक्षणच्या प्रकरणाचा असाच उल्लेख करेल, की या प्रकरणामध्ये खूप मोठा कायद्याचा उहापोह होईल आणि अनेक न्याय तत्त्वे याच्यामुळं समाजासमोर येतील. हे मी माझ्या लेखांमध्ये लिहिलेलं आहे. अनेक वेळेला ह्याच्यावर चर्चा झालेली आहे. व्यापक स्वरूप यावं आरक्षणाच्या उपयुक्ततेची, आरक्षणाच्या व्याप्तीची, आरक्षणाच्या मर्यादेची, आरक्षणाच्या आवश्यकतेची आणि कालमर्यादेची चर्चा व्हावी. विद्वज्जनांनी याच्यावर भाष्य करावं. जे अकॅडमिशियन्स आहेत, म्हणजे जे प्राध्यापक, प्रोफेसर्स, एच-ओ-डी, मोठमोठे विभाग प्रमुख हे जे लोक करतात, समाजशास्त्रातले आहेत म्हणा, कायद्यातले आहेत म्हणा, या लोकांनी आरक्षणाच्या विविध पैलूंबाबत चर्चा करावी हे मी सांगत आलोय. आणि ही चर्चा जड आहे, ही चर्चा सोपी नाही. कारण हे लोकसंमत नाही. हे आजकाल जे लोकसंमत पॉलिटिकली करेक्ट जे आहे, ते पॉलिटिकली करेक्ट इज टू स्पीक इन फेवर ऑफ रिझर्वेशन. आरक्षणाच्या विरुद्ध बोललात तुम्ही, तर तुमचा आवाज दाबला जातो. अनारक्षित वर्गाकडे सतत दुर्लक्ष करण्यात येतं. एक त्याचाच प्रमाद असा, की जेव्हा हे मराठा आरक्षणाची चर्चा विकोपाला गेली होती, जेव्हा म्हणजे अतिशय भावना भडकलेल्या होत्या सर्वांच्या. तेव्हा एका नेत्याने हे विधान केलं. कोण एक नेता नाही, तो समाजमुखी आहे, समाजाचं काय जे ठीक आहे. एका नेत्याने असं विधान केलं, की मराठा समाजाला, मराठा जातीला आरक्षण द्यावं ही तर सर्वांचीच इच्छा होती. असं तुम्ही हे कोणाच्या वतीने बोलताय? सर्वांची इच्छा होती म्हणजे तुमची राजकीय पक्षांनी त्या गोष्टीला विरोध केला नाही बिकॉज इट वॉज पॉलिटिकली इन्कन्व्हिनियंट. म्हणजे घाईघाईने काँग्रेसनी आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जी युतीची सत्ता होती, जी आघाडी होती 2014 मध्ये त्यांनी अध्यादेशाद्वारे आरक्षण दिलं, मराठा आरक्षण. मुस्लिम आरक्षणही दिलं होतं, विषय वेगळा. मराठा आरक्षण अध्यादेशाद्वारे लागू केलं. राणे समितीचा अहवाल घाईगडबडीत तयार केलेला अहवाल त्याच्यावर विसंबून ते आरक्षण लागू केलं. त्या आरक्षणाला तूर्त स्थगिती मिळाली नोव्हेंबरमध्ये. आणि त्याच्यानंतर असं झालं, की अ, एकंदरीत बास असा म्हणजे काय झालं राजकीय दृष्ट्या काय हे सगळ्यांना माहिती आहे. कसं-कसं मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं, काय-काय झालं, मोर्चे झाले. ह्या सगळ्यांमध्ये मूक दर्शक होते. अनारक्षित वर्गाचे प्रतिनिधी मूक दर्शक होते. कारण त्यांना कोणीही आवाज दिला नाही. त्यांना कोणी स्पेस दिली नाही. दे वर नॉट अलाउड इव्हन टू टॉक अबाउट देअर प्लाइट. की एका झटक्यामध्ये 16% मराठा जातीला आणि 5% मुस्लिम धर्मीय अ, काही अजून जातींना आरक्षण देऊ करून 21% जे म्हणजे जे 50% शिक्षणात जे उरलं होतं, त्या 50%तले 21% म्हणजे एकूण 42% जागा खुल्या प्रवर्गाच्या एका झटक्यात काढल्या. आणि जेव्हा ह्याला स्थगिती मिळाली,
त्याच्यानंतर जो काय त्याचा मराठा आरक्षणाचा प्रवास झाला असेल, जेव्हा ते देऊ करायचं होतं, आता ते झालं, आता होणारच मराठा आरक्षण असं जेव्हा झालं, तेव्हा एका मंत्र्यांनी हे विधान केलं, की इतर आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, आणि हे पालुपद होऊन गेलं. मग अस्तित्वात असलेल्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ, आणि मग इतर समाजाचे म्हणजे इतर मागासवर्गीयांनी ह्याच्यापासून हे वगैरे वगैरे, ही राजकीय अपरिहार्यता होती, की इतर मागासवर्गीयांचं संघटन फार प्रबळ आहे आणि त्यांनी मराठा जातीचा समावेश इतर मागासवर्गीयात होऊ नये ह्याच्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली होती. राजकीय वरदहस्त होता. मराठा जातीला आरक्षण द्यायचं हे तर जवळपास ठरलेलं होतं, कारण राज्याचं धोरण होतं ते. भाजप सरकारनी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी सुरू केलेलं जे धोरण होतं राज्य सरकारचं, इट वॉज ए अव्होव्ड पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट टू प्रोव्हाइड रिझर्वेशन टू मराठाज. ते पुढे चालू ठेवलं, आणि हे पुढे चालू ठेवून 2018 मध्ये जो कायदा संमत केला, तो कायदा एका मंत्र्याने असं सांगितलं, की ती महाराष्ट्रातली गेल्या 70 वर्षातली सगळ्यात महत्वाची घटना आहे म्हणून. सांगण्याचं असं, की अनारक्षित वर्गाला आवाज नव्हता. टीव्हीवर डिबेटमध्ये खुल्या प्रवर्गाचे प्रतिनिधी येत होते, ते फक्त चवीला येत होते, की ह्यांचं जे काय यांचे स्वतःचे असतील काय आयडियाज, की फेअरनेसचे, तर ते येणार, मग त्यांना काहीतरी एक 2 मिनिटाचं काहीतरी वेळ देणार आणि मग त्यांना गोल करणार, की मी पुन्हा तुमच्याकडे येते आणि घेऊया आता एक छोटासा ब्रेक. हे फार छान आहे. म्हणजे इनकन्व्हिनियंट कोणी काही त्या चर्चेमध्ये कोणी काही बोललं, की ब्रेक घेणार अँकर. आणि हे जे काय, खैर मला या व्हिडिओमध्ये मला मीडियावर भाष्य करायचं नाही. मला हे सांगणं, की जे सुप्रीम कोर्टामध्ये जे प्रश्न विचारले गेले काल, की आरक्षणाचं धोरण किती पिढ्या चालणार, याच्यावरून आता अनेक फैरी होतील ह्याच्यामध्ये चर्चांच्या, आणि ही चर्चा आवश्यक आहे. ही चर्चा होणं अतिशय आवश्यक आहे. एक व्हिडिओ गेल्या वर्षी व्हायरल झाला होता. कुठल्यातरी कुठल्यातरी वृत्तवाहिनीवरचा व्हिडिओ होता तो. आणि त्याच्यामध्ये असं, की कुठल्यातरी सभेमध्ये एका तत्कालीन मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख नाही राहिले बिचारे. म्हणजे साक्षेपी नेतृत्व होतं महाराष्ट्रामध्ये. उमदे राजकीय नेते होते, की स्टेजवर तेव्हा बसले होते श्री मनोहर जोशी माजी मुख्यमंत्री, गोपीनाथ मुंडे माजी उपमुख्यमंत्री, आर पाटील माजी उपमुख्यमंत्री, तेव्हा माझ्या मते उपमुख्यमंत्री होते ते. आणि म्हणजे या 4 पार्टीज म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि बीजेपी, या 4चे ताकदवर आणि अतिशय धडाडीचे नेते बसले होते स्टेजवर. आणि तिथं विलासराव देशमुखांनी एक असं प्रपोजिशन मांडलं, की आरक्षण जे पाहिजे ते आर्थिक आधारावर पाहिजे. अर्थात तेव्हा मराठा आरक्षणाची चर्चा सुरूही नव्हती झाली. तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं, की आरक्षण आर्थिक आधारावर पाहिजे. आम्ही देशमुख आहोत. आम्हाला आरक्षणाची आवश्यकता नाही. मुंडेंकडे इशारा करून ते म्हणतात, की मुंडे काहीतरी असं करतायत, की आम्ही सुद्धा आमच्या वतीने. मग त्यांना सांगायचं असं होतं विलासराव देशमुखांना, की आपण सुस्थितीत आहोत. आपल्याला आरक्षणाची गरज नाही. तर आरक्षण जातीपातीवर न देता आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं. आणि स्टेजवर 4च्या 4 प्रमुख पक्षांचे नेते बसले होते. त्याच्यानंतर कधीतरी माझ्या मते शरद पवारांच्या सत्कार समारंभामध्ये असं सगळ्या पक्षाचे नेते स्टेजवर आल्याचं चित्र दिसलं. सौहार्द राहिलं नाही. तो विषयच वेगळा. राजकीय सौहार्द राहिलं नाही. उमदेपणा राहिला नाही राजकारणात. ते खंत ती वेगळी. मुद्दा असा, की अनारक्षित वर्गातर्फे प्रतिनिधित्व करायला कोणी मिळत नाही. त्यांची कास धरायला, त्यांची बाजू उचलून धरायला कुठलाही राजकीय नेता, कुठलाही राजकीय पक्ष पुढे येत नाही. आणि ह्या परिस्थितीमध्ये आरक्षणाच्या
मुक्ततेविषयी, आरक्षणाच्या आवश्यकतेविषयी, मर्यादेविषयी, व्याप्तीविषयी चर्चा व्हावी हे आवश्यक आहे. या निमित्ताने ते होईल अशी माझी आशा आहे. एक म्हणजे काल कोर्टाने बरेच प्रश्न विचारले मार्मिक. एक पटवालियांनी जे सांगून दिलं, की पटवालियांचं कालचं जे सगळे जे युक्तिवाद जो होता तो गायकवाड आयोगाचा अहवाल कसा योग्य याच्यावर होता आणि त्याच्यावर कोर्टाने जे प्रश्न विचारले, जे मार्मिक प्रश्न होते ते फार, की त्यांनी विचारलं, की तुम्ही हे सांगताय, की इतक्या लोकांनी निवेदनं दिले, तितक्या सगळ्या लोकांना काय स्टेडियममध्ये बोलावलं होतं? एक स्टेडियम कुठलं बुक केलं होतं का? इतक्या प्रचंड संख्येने निवेदन आले एका शहरामध्ये तुम्ही सांगताय एका दिवशी. म्हणजे गायकवाड आयोगाच्या सदस्यांनी दौरे केले होते जिल्ह्याच्या ठिकाणी. काही तालुक्याच्या ठिकाणीही गेले माझ्या मते. पण जिल्ह्याच्या ठिकाणी जे दौरे केले होते तिथं असंख्य निवेदन, असंख्य म्हणजे जे काय. तर न्यायालयाने काल विचारलं, तुम्ही जे दाखवताय आम्हाला, की ते दाखवतायत जे निवेदन देण्यात आले ते मराठा आरक्षणाच्या बाजूने देण्यात आले. त्याच्या विरुद्ध काही आलं नाही. मराठा आरक्षण देऊ करू नये असं काही आलं नाही. तर आता ते दाखवणार आहेत म्हणे सोमवारी. अजून एक कोर्टाने असं विचारलं त्यांना, पटवारी यांना, की कुठल्या तारखेला, कधी, कुठं कार्यक्रम झाला, याच्या तारखा तुम्ही सांगत नाहीयेत. न त्या रिपोर्टमध्ये आणि तुम्ही स्वतः स्पष्ट सांगत नाही काही, रिपोर्ट स्वतः स्पष्ट सांगत नाही काही. हे जे सगळं चाललेलं आहे मोघम याच्यावरून असं, की त्याच्या अ, जी कार्यपद्धती आहे त्याच्याविषयी तुम्ही सांगताय, त्याच्यातल्या मजकुराविषयी काही सांगत नाहीयेत तुम्ही. तर म्हणाले, की मी देतो आणि म्हणे, की कुठल्या तारखेला झालं होतं, कुठं झालं होतं, याच्याविषयी सूचना कधी दिली होती. तर पटवाले यांनी असं एक युक्तिवाद केला, की तशी सुनावणीची नोटीस दिली नव्हती किंवा सुनावणी झालीच नाही, असं मराठा आरक्षणाच्या विरोधकांचंही म्हणणं नाही. गायकवाड आयोगाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या लोकांचंही हे म्हणणं नाही, की सुनावणी झाली नाही. मग विचारलं, की जर सुनावणी झाली तर कुठल्या तारखेला झाली? कालचं सबमिशन संपता युक्तिवाद संपता पटवाले यांनी असं सांगितलं, की सगळ्यात महत्वाचा एक भाग गायकवाड आयोगाच्या अहवालातला असा आहे, की मराठा आणि कुणबी एकच आहेत. हा निष्कर्ष जो गायकवाड आयोगाने काढला, तो फार महत्वाचा भाग आहे गायकवाड आयोगाच्या अहवालामधला. तेव्हा कोर्टाने त्यांना सांगितलं, की पण कुणबीज तर कुणबीज आर ऑलरेडी इन द ओबीसी लिस्ट. कुणबी लोकांचा समावेश इतर मागासवर्गीयांच्या यादीमध्ये आहे हे सांगून आणि हे संपलं आणि हे एक्सचेंज झालं जेव्हा, हा संवाद जेव्हा झाला, की याच वाक्याने कालच्या कोर्टाच्या सिटिंगचा तो शेवटचा भाग होता. हे वाक्य सांगून कोर्ट उठलं. आता सोमवारी त्याच्यावर सुनावणी होईल. माझ्या एका मित्राने टाकलं, की कोर्ट एंड्स ऑन अ व्हेरी इंटरेस्टिंग नोट विथ अ व्हेरी इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन. म्हणजे आहे ते. इट इज अन इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन टू कन्क्लूड विथ द कोर्ट इज सेइंग, की कुणबींचा तर समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये केलेला आहे. खैर, जे काय चाललेलं आहे हे रोजच्या रोज ह्या कालपासून चर्चा जास्ती सुरू झाली मराठा आरक्षणाविषयी. वृत्तमाध्यम तसं त्या मानाने सबड्यूड होतं. कालचं सगळं इंग्लिश वृत्तमाध्यमांमध्येही आलंय. भरपूर त्याच्यावर वृत्तांकन झालं आणि त्याच्यानी चर्चा सुरू व्हावी पुन्हा, ही माझी वैयक्तिक इच्छा. मराठा आरक्षणाच्या सुनावणीचा इतिवृत्तांत मी देत राहीन. आपण दिलेला प्रतिसाद खूप त्याने खूप समाधान आहे. हे ऐकत राहावं, समजून घ्यावं. कोर्टामध्ये अतिशय महत्वाचा एक विषय कोर्टासमोर आहे सध्या आणि ती जी न्यायदान प्रक्रिया काय आहे, कशी आहे, कसं चालतं सगळं, हे सांगण्याचा हा माझा प्रयत्न आहे. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी. आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद.